राजकारणामध्ये कधी कुठे कुठल्या युती आघाडी होऊन सत्तेचे कुठले पॅटर्न तयार होतील याचा काहीच नेम नसतो आणि हे सध्याच्या राजकारणाचं वास्तव आहे आणि ते आपल्याला मानावं लागेल। अंबरनाथ नगर परिषदेत याची झलक दिसली आणि आता कल्याण डोंबिवली महापालिकेत याच अनिश्चित राजकीय डावपेचांचा नवा अंक दिसून येतोय। इथे ठाकरेंसोबत खांद्याला खांदा लावून लढलेली, प्रचारात चिन्हांची उणीधुणी काढलेली, सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेली मनसे सत्तेत बसायला तयार आहे। आपल्या 5 नगरसेवकांसह मनसेने शिंदेंना पाठिंबा दिलाय आणि त्यासह शिंदेंनी बहुमतापर्यंत जायच्या आकड्याचं गणित यशस्वीपणे गाठलेलं आहे। कोकण भवनात श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील यांच्यात झालेल्या भेटीचे फोटो समोर आले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या। आता केडीएमसी मधल्या या मनसे पॅटर्नचे अर्थ काय काढायचे हेच आपल्याला आजच्या चर्चेत समजून घ्यायचंय। असेल राजू पाटील जे आहेत हे माझे मित्र देखील आहेत आणि त्यांना असं वाटतंय की बाबा डेव्हलपमेंटमध्ये आपण सगळ्यांनी जे आहे एकत्र असलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी जे आहे शिवसेनेला जे आहे समर्थन, महायुतीला समर्थन आपण बोलूया, महायुतीला समर्थन जे आहे दिलेलं आहे। की एकीकडे बीजेपी 50, शिंदेची शिवसेना 53 होती आणि कुठेतरी इतके दिवस जो खेळ चालू होता केडीएमसी आकडेमोड पळवापळी, तो कुठेतरी या परिस्थिती आम्हाला थांबताना दिसत नव्हता। भविष्यात ज्या काही निवडणुका असतात, समित्यांच्या असतात, कमिट्यांच्या असतात, अशा वेळेस पण काही गोंधळ होण्याची शक्यता आम्हाला दिसत होती। तर अशा वेळी आम्ही कुठेतरी एक बाजू अशी स्टेबल राहावी या हेतून एक पाठिंबा दिलेला आहे। भेटायचं काय, ते सत्तेत असल्यावर कामं झाली बस झाली, आम्हाला बाकी भेटण्यासाठी वगैरे असं विकास कामं होण्यासाठीच आम्ही पाठिंबा देतो। शिंदे गट म्हणजे एमआयएम आहे, मराठी माणसातला एमआयएम, बेईमान, महाराष्ट्रद्रोही, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर जाणारे सुद्धा त्याच विशेषणांना पात्र ठरले। 2014च्या वेळी भाजपच्या विरोधात काँग्रेस होती, मी काँग्रेसमध्ये होतो, पण अख्ख्या भारतात काँग्रेस भाजपच्या विरोधात होती, पण गोंदियामध्ये काँग्रेस आणि भाजपची नगरपालिका होती। बर, कारण स्थानिक नेतृत्वाने तो निर्णय घेतला होता। त्याच्यामुळे राजकारणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अशा प्रकारचे निर्णय होत असतात। बर, आणि ते निर्णय आपण त्या स्थानिक पातळीच्या लेवलनीच घेतले पाहिजेत। बर, ठीक आहे, ठीक आहे। अनिश गाडवे सुद्धा आहेत, अनिश गाडवेंकडे मी जाते। अनिश गाडवेजी, तुम्ही कसं बघताय? म्हणजे आता संजय राऊतांची आपण प्रतिक्रिया ऐकली। संजय राऊत काही वेळापूर्वी असं म्हणाले होते की राज ठाकरेंना हे मान्य नाही, हा स्थानिक पातळीवर घेतलेला निर्णय आहे। राऊतांनी असं बोलून टाकलेलं आहे। तर राज ठाकरेंना काय माहितीये की त्यांची प्रतिक्रिया अजून समोर यायची, पण उद्धव ठाकरेंचा पक्ष याकडे कसा बघतो? सन्माननीय, माझा आवाज आपल्याला व्यवस्थित येतोय? हो, येतोय, बोला। ओके, सन्माननीय राजसाहेबांची खरंच याबाबत काय प्रतिक्रिया आहे, जे जोपर्यंत ते स्वतः याबाबत आपलं मत देत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही आणि मला वाटत नाही सन्माननीय राजसाहेब ठाकरे या भूमिकेचं स्वागत करतील सध्या तरी, ही अशी परिस्थिती आहे। किंबहुना इतरही मनसेच्या नेत्यांचे ज्यावेळेस आपण प्रतिक्रिया ऐकल्या, जशी की संदीप देशपांडे असतील किंवा इतर मनसेच्या नेत्यांच्या, अगदी बाळानंदगावकर साहेब जे वरिष्ठ नेते आहेत मनसेचे, त्यांनी सुद्धा याच्यावर थेटपणे बोलणं टाळलेलं आहे। त्यांनी हेही सांगायचा प्रयत्न केला की मी इतर माध्यमांवर पाहत होतो की मी अजूनही राजू पाटलांशी बोललेलो नाही, त्यांचं माझं बोलणं झालेलं नाही। ते थेट असं कधीच म्हणाले नाही की या युतीचं आम्ही स्वागत करतो किंबहुना या सर्व पाठिंब्याचा आमचा पक्ष हा वेगळ्या अर्थाने पाहतो, वेगळं राजकारण म्हणून पाहतो, असं त्यांनी कुठेही म्हटलेलं नाही। शिवसेना आणि मनसेची युती ही काही काळासाठी झालेली नाही, तर ती आजन्म राहण्यासाठी झालेली आहे। मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना आणि मनसे कायम एकत्र राहणार। पण या अशा प्रकारच्या युत्या कुठेतरी या सगळ्या नात्यामध्ये एक खडा टाकण्याचं, मी असं म्हणणार नाही नातं संपवण्याचं, पण एक खडा टाकण्याचं काम नक्कीच करू शकतात। ही सध्या तरी माझी प्रतिक्रिया मी तुम्हा सर्वांसमोर सांगेल। आताच शिंदे गटाचे, एकनाथ शिंदेच्या शिंदे गटाचे जे प्रवक्ते होते राजू वाघमारेजी, यांनी सांगितलं की गोंदिया आणि 2014ची उदाहरणं दिली। खरं तर 2014 आणि गोंदियापर्यंत जायची गरज नाही, आता अंबरनाथ पर्यंत साधी उदाहरणं मिळतात। त्यामुळे अंबरनाथच्या 12 काँग्रेसच्या नगरसेवकांना कुठल्या हिंदुत्ववादातून त्यांनी मोडून आपलंसं करून घेतलं हे आपण सर्वांनी पाहिलं। जवळपास 12-13 नगरसेवक घेऊन, तो पक्ष आपल्यामध्ये घेऊन आपण समीकरण बनवतो आणि हिंदुत्ववादाचं त्याला गोंडस नाव दिलं जातं।
खरं तर उद्या जर यांना जरूरत पडली किंवा आवश्यकता भासली तर हे काँग्रेस MIM कुणासोबतही जातात हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि राजू पाटलांविषयी जर आपण म्हणाल तर सन्माननीय राजूदादांच्या विषयी त्यांनी विधानसभेच्या वेळेस काय मदत केली होती आपण सर्वांनी पाहिली. कशा प्रकारे राजूदादा पडतील, कशा प्रकारे राजूदादांचा पराभव होईल हेच पाहिलं गेलं होतं. मी अजित चव्हाणजी मी येईन आपल्याकडे परतफेड मला ठीक दिसत नाही. अनिश पुन्हा पूर्ण करा. आणि भारतीय जनता पक्षासोबत जर एकनाथ शिंदेचा गट जर भारतीय जनता पक्षासोबत जर निवडणूक लढतोय तर भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवण्यासाठी आता ते महायुती म्हणून संबोधतात, पण मला स्पष्ट माहित आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवण्याचे सर्व मनसुबे त्यांनी आखलेले आहेत आणि तशा प्रकारची कार्यवाही चालू आहे. आता भारतीय जनता पक्षाला सुद्धा ह्या गोष्टीत अजितजी याच्याबद्दल त्यांचं विश्लेषण करतीलच, पण भारतीय जनता पक्षाला यानं त्या प्रकारे बाजूला ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष हा संपूर्णपणे तयारी करत आहे एवढंच दिसतंय सध्या. ठीक आहे, मला ह्या सगळ्याचं राजकीय विश्लेषण मृणाल मॅम कडनं करून घ्यायचं. मात्र एक थोडक्यात 30 सेकंदात कमेंट मला अजित चव्हाण 30 सेकंदात. नाही, मला इतकंच सांगायचंय उबाठाच्या प्रवक्त्यांना खोटी माहिती देऊ नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस बरोबर आम्ही कुठेही गेलेलो नाहीये. आपण जर अशी विधानं केली मी कायदेशीर नोटीस पाठवेल, आपल्या विरोधात कायदेशीर कारवाई करेल. ठीक आहे मृणाल मॅम, भाजप आणि शिवसेना आता सांगतायत तितकं सोपं हे राजकारण आहे का? कसं याचं विश्लेषण करता येईल? अजिबात हे राजकारण वाटतं तितकं सोपं नाही, पण दोघांचीही शक्ती वाढली असल्यामुळे किंबहुना शिवसेना शिंदे गटांनी जी काय कुरघोडी केली आहे ती लक्षात घेता आता भारतीय जनता पक्षाने हा आनंद आमचाही आहे असं साजरा करायचं ठरवलंय. काही हरकत नाही, त्यांना ते अधिकार आहेत, सनदशीर मार्गात यात कुठे अडचण नाही वगैरे सगळं ठीक आहे. पण आपले उबाठाचे प्रवक्ते जी भूमिका मांडतायत ते खरोखर योग्य आहे की अशा पद्धतीचा जर निर्णय झाला असेल की कुठेही युती किंवा आघाडी करायची नाही तर असं प्रत्यक्षात का आलं हा एक मुद्दा. उबाठा गटाच्या नगरसेविका कुठेतरी हरवल्या आहेत, त्या काही नोंदणी करायला नवी मुंबईत कोकण आयुक्तालयात जाऊ शकल्या नाहीत. आता त्यांनाही कोणी पळवलंय, म्हणजे मुळात नगरसेवक निवडून आल्यावर ते पळतात काय. दुसरा मुद्दा, राजकीय पक्ष त्यांना पळवतात काय. आणि तिसरा मुद्दा म्हणजे पळवा कोण पहिले पळवेतो असं हे जे काय चालू आहे ना ते चित्र महाराष्ट्राला कुठे पुढे घेऊन जाणार आहे. की मनसे बरोबर युती करायची की नाही यासाठी आमचे प्रयत्न याच्यापूर्वी पण होते. इलेक्शनच्या आधी राज ठाकरेंनी निवड केली उद्धव ठाकरेंची आणि ते उद्धव ठाकरेंबरोबर गेले, पण आम्ही त्यावेळी त्यांच्या बरोबर युती करायची की नाही या मनस्थितीत होतो ना. त्याच्यामुळे ते काय त्याचा पूर्णपणे नॉन टचेबल आहेत, अनटचेबल आहेत अशातला भाग नाही आहे. त्याच्यामुळे जर त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला याचा राग उबाटाला यायला पाहिजे. उबाटाला यायला पाहिजे ना. ठीक आहे, राज ठाकरेंच्या पक्षाशी सगळ्यांचे संबंध चांगले आहेत. राज ठाकरेंच्या बद्दल सगळ्यांनाच आदर आहे. आपण उत्तर घेऊया ना. तुम्ही मुद्दा उपस्थित केलात. आपण राजू वाघमारे मी येते आपल्याकडे, त्यांचा मुद्दा पूर्ण होतो. येईन राजू वाघमारे साहेब आता ऐकायची तयारी ठेवा. मी माझी राजू वाघमारे ऐकायची तयारी ठेवा जरा. आता ऐकायची तयारी ठेवा थोडस. तुमच्या ह्या मूर्ख आणि डोक्यावर परिणामाला चांगलं उत्तर देऊ शकतो आम्ही इथे, पण ना आपण तो मीडियाचा सन्मान ठेवतो आणि आपण काही चांगले शब्द वापरतो. आपण कुठे काय बोलावं याचं भान ठेवावं जरा. ठीक आहे, कमीत कमी आम्ही तुमच्याशी व्यवस्थित बोलत आहोत राजू साहेब. आम्ही व्यवस्थित बोलत आहोत. आपण मुद्द्यांवर येऊया. राजू साहेब, राज ठाकरे साहेबांचा अगदी मी मगाशी काही मुद्दे उचलले होते. मला फक्त एवढं सांगायचं, अंबरनाथ नगर परिषदेमध्ये कोणत्या पक्षातले नगरसेवक कोणत्या पक्षामध्ये गेले याचं उत्तर नम्रताजी अगर तुम्ही मला सांगावं जरा. कोणत्या पक्षाचे नगरसेवक कोणत्या पक्षामध्ये गेले जरा सांगू शकाल आपण? अंबरनाथ मध्ये काय घडलं? भाजपमध्ये गेले, सगळ्यांनाच माहिती. आपण एक त्रयस्थ म्हणून सांगा मला, कोणत्या पक्षाचे नगरसेवक कोणत्या पक्षामध्ये गेले? सगळ्यांना माहितीये. मग मगाशी माझ्यावर कायदेशीर नोटीसची गोष्ट कशी काय येऊ शकते तेही लाईव्ह मीडियावर? मी काही वेगळं म्हणालो का? आणि मुळात मी भारतीय जनता पक्षाचं नावही घेतलं नव्हतं. मी स्पष्टपणे म्हणत होतो की सध्याच्या युती आघाड्या या प्रकारे चालू आहेत. कोणीही कोणासोबत सामील होणं आणि त्या दोन पक्षांनी युती करणं याच्यामध्ये फार फरक आहे. अनिश गाडवे, असं काय करता तुम्ही गाडवे?
फरक आहे ना मोठा. त्या लोकांनी आता मी बोलू का? आपला गटच्या गट घेऊन अजितजी, भारतीय जनता अजितजी, पार्टीमध्ये मी बोलू प्रवेश का? करणं, अजितजी, मी एमआयएम बोलू का? बरोबर युती करणं, अगदी ह्या अशा खोट्या बातम्या का सांगता आता तुम्ही? तुमच्या अजितजी, मी आपल्या मीडियात बसायचं परवानगीने खोटं बोलायचं. आपल्या कुठे परवानगीने भारतीय दोन जनता शब्द पार्टीने बोलू एमआयएम का? बरोबर युती केली? मला 2 शब्द बोलू द्या ना फक्त. काहीतरी आपलं सांगायचं. आपल्या परवानगीने मी 2 शब्द बोलू का? आपल्या परवानगीने 2 शब्द बोलू का मी आता? बरोबर. आता अनिश ऐका. गाडवे, मुद्दा बोला. शेवटी नाही, त्या खरं ते काँग्रेसच्या बोलावं, नगरसेवकांना काहीतरी मतदान बोलावं. करणारा वर्ग हा काँग्रेसी होता, हा काँग्रेसी मतदान होता. आणि राहिला प्रश्न राजसाहेबांच्या सन्मानाचा, तो राजसाहेबांचा सन्मान निवडणुकीच्या निकालानंतर का? निवडणुकीच्या निकाला अगोदर राजसाहेबांविषयी किती टोकाची वाक्य वापरलेली आम्ही पाहिलेली आहेत, आपल्याही वरिष्ठ नेत्यांकडनं पाहिलेली आहेत. त्यामुळे आमच्या कुठल्याही नेत्याने कधी सन्माननीय राज ठाकरेंच्या विरोधामध्ये टोकाची विधानं केलेली नाही. त्यांचे आमचे सौहार्दाचे संबंध होते. आम्हाला त्यांना सोबत घ्यायची अतिशय चांगली इच्छा होती. आजही आहे. ते हिंदुत्ववादी नेते